सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली। दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। 4ही उमेदवार हे विदर्भातील आहेत आणि यात रामटेकमधून प्रशांत पडोळे, नागपुरातून विकास ठाकरे, गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव किरसान तर भंडारा गोंदियामधून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर नागपुरातून विकास ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्रातले हे 4 शिलेदार आपण पाहतोय। तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर गडचिरोलीतून नामदेव किरसान आणि भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काँग्रेसने आधी 7 त्यांचे शिलेदार म्हणजे 7 उमेदवारांची नावं या पहिल्या यादीमध्ये जाहीर केली। त्यानंतर आता ही दुसरी यादी ज्यामध्ये 4 नावांचा समावेश आहे। काय अपडेट? बरोबर आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। केंद्रीय निवडणूक समितीची 2 दिवसापूर्वी बैठक झाली होती महाराष्ट्राच्या संदर्भात। त्यामधून पहिल्या टप्प्यामध्ये 7 उमेदवार, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवार, पण अजूनही चंद्रपूरच्या संदर्भातला निर्णय होऊ शकला नाही आहे। येत्या 27 मार्चला शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि येत्या 19 एप्रिल रोजी या संदर्भात मतदान होणार आहे। पण ज्या पद्धतीने माहिती मिळते, आमदार विकास ठाकरे यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत लढण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे। नितीन गडकरी यांच्या विरोधात ते लोकसभा निवडणूक लढणार आहेत। प्रशांत, माफ करा, थोडंसं थांबवतंय। ज्यांना रामटेकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्या रश्मी बर्वे थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रश्मीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। सगळ्यात आधी अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपली काय प्रतिक्रिया? यामध्ये आपल्या सगळ्यांचं, विशेषतः पक्षाने जी संधी मला दिली, पक्षाचं विशेष आभार मानेल। आदरणीय माझे राजकीय नेते केदार साहेब यांच्यामुळे आज एक अनुसूचित महिलेला इतकी मोठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे। त्यामध्ये माझ्या आदरणीय केदार साहेबांचा मनापासून आभार मानेल, अभिनंदन सुद्धा करेल आणि जी संधी मला मिळालेली आहे या संधीचं नक्कीच भविष्यामध्ये सोनं करून दाखवेल। रश्मीताई, रामटेकची जनता आता तुमच्याकडे पाहते। किती मताधिक्यानं तुम्ही जिंकून याल? काय वाटतंय? काय आश्वासन द्याल जनतेला? यामध्ये माझ्या ग्रामीण भागामध्ये सातत्याने मागच्या 5 वर्षापासून विकासाची कामे, आमचे विकासाअंतर्गत दौरे, अभ्यास दौरे आमचे सातत्याने होत आहे आणि याच्यामध्ये नक्कीच काँग्रेस पक्षाला आपला नक्कीच याचा फायदा होईल आणि बहुमताने आज काँग्रेसचा उमेदवार जिंकून येईल। बरं रश्मीताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। दरम्यान भंडारा गोंदियातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नेहाल भुरे यांनी। देशात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। त्यातच पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील 5 जिल्ह्यांची निवडणूक पार पडणार आहे। त्यामध्ये भंडारा गोंदिया लोकसभेची सुद्धा निवडणूक पार पडणार आहे। त्यामध्ये काँग्रेसने स्वतः आपला उमेदवार घोषित केलेला आहे। सहकारमर्षी यादवरावजी पडोळे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिलेली आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत। काय सांगाल तुम्ही, कोणत्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहात? काँग्रेसने आपल्यावर विश्वास ठेवून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची लोकसभेची तिकीट आपल्याला दिलेली आहे। माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले काकाजी यांच्या नेतृत्वात हे आपण इलेक्शन लढवणार आहोत। भाजपाचा नारा आहे अब की बार मोदी सरकार, पण अब की बार महागाईची सरकार आहे। या 10 वर्षामध्ये महागाई भरपूर वाढलेली आहे। याच्यामध्ये गॅस, डिझेल, पेट्रोल ह्या सगळ्या गोष्टींनी सामान्य जनतेला भरपूर त्रास झाला आहे। भारताची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे आणि आपण शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या गोष्टीला समोर जाऊन आपण हे इलेक्शनला समोर जात आहोत। आपण बघितलं की शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी या 3 मुद्द्यांना घेऊन काँग्रेसचे उमेदवार हे पुढे जाणार आहेत। नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा।